दुसरी कमेंट आहे एकत्र कुटुंबामध्ये मिळणाऱ्या डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट टोमण्यांबद्दल. घरात सासू सासरे दीर नणंद हे सगळं एक मोठं कुटुंब असतं, पण कधी कधी याच घरात आपल्याला असून सुद्धा नसल्यासारखं वाटतं. आपण समोर असताना सुद्धा आपल्याबद्दलच कुणा दुसऱ्याला काहीतरी सांगणं, ते सुद्धा टोमणे मारून किंवा इनडायरेक्टली, हे ऐकायला खरंच त्रासदायक असतं. मनाला लागतं ते. आपण तिथे हजर असतो, आपल्याला सगळं कळत असतं, पण आपण काहीच बोलू शकत नाही. आणि खरं सांगू का, ही कोंडी बऱ्याच घरांमध्ये होते. कधी कधी असं वाटतं की घरातली सून ही सगळ्यांना नेहमी वाईटच का दिसते. आपण कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी शेवटी पदरात काहीतरी कमीच पडतं. आपण बोलायला गेलो, स्वतःची बाजू मांडली की आपण वाईट ठरतो, की हिला बोलायची पद्धत नाही, ही उलट बोलते. किंवा सरळ म्हटलं जातं की तुला आम्ही बोलतच नव्हतो, तू स्वतःवर ओढून घेतेस. आणि नाही बोललो, सगळं गुपचूप सहन केलं तर आतल्यात स्वतःलाच त्रास होतो. मग नक्की करायचं काय? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आधी एक गोष्ट आपण मनाशी पक्की केली पाहिजे, ती म्हणजे समोरच्याचा स्वभाव आपण बदलू शकत नाही. सासू सासरे असोत किंवा दीर नणंद, त्यांची विचार करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत ही कितीतरी वर्षांपासून तशीच आहे. आपण तिथे नवीन आलोय. आपण कितीही डोकं आपटलं तरी त्यांना त्यांच्या चुका दिसणार नाहीयेत. आणि मुख्य म्हणजे त्यांना आपण चांगलं वागतोय हे मान्यच करायचं नसेल तर अशा वेळी आपण फक्त स्वतःवर काम करू शकतो. जेव्हा आपल्याला कोणी टोमणे मारतं किंवा आपल्यासमोर आपल्याबद्दल वाईट बोलतं, तेव्हा आपली पहिली रिॲक्शन काय असते? एकतर आपल्याला रडू येतं किंवा खूप राग येतो. आणि हा राग आपण एकतर गिळतो किंवा मग चिडून व्यक्त करतो. इथेच आपण थोडं थांबायला पाहिजे. समोरचा माणूस जेव्हा आपल्याला टोमणा मारतो तेव्हा त्याचा उद्देशच हा असतो की आपण चिडावं, आपण काहीतरी रिॲक्ट व्हावं, जेणेकरून त्यांना पुन्हा बोलायला संधी मिळेल. अशा वेळी आपण जर तिथे शांत राहिलो तर बऱ्याच वेळा आपल्याला पुढे काहीतरी मार्ग दिसतो. फक्त ही शांतता लाचारीची नसावी, ती शांतता आपल्या आत्मसन्मानासाठी आपण मनामध्ये ठेवलेली असली पाहिजे. आपल्याला त्रास होतोय कारण आपण त्यांच्या शब्दांना खूप महत्त्व देतोय. आपण असं समजतो की ते जे बोलतात ते खरं आहे किंवा ते जे बोलतायत त्याच्यामुळे आपली प्रतिमा डागाळली जाते. पण विचार करा, ज्यांना तुम्हाला समजून घ्यायचंच नाहीये त्यांच्या नजरेत तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी तुम्ही वाईटच राहणार आहात. मग कशासाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा? अशा वेळी उत्तर देण्याची सुद्धा एक पद्धत असते. उत्तर देणं म्हणजे भांडण नसतं. जेव्हा खूप अति होतं तेव्हा शांतपणे, आवाजात कोणताही चढ उतार न आणता फक्त एकदाच समोरच्याला विचारायचं की तुम्ही आत्ता जे म्हणाला त्याचा नक्की अर्थ काय? तुम्हाला काही सांगायचंय का मला? जेव्हा आपण समोरच्याला थेट आणि शांतपणे प्रश्न विचारतो त्यावेळी भले ते अगदी शांतच बसणार नाहीत, कदाचित जास्तच बोलतील, पण पुढच्या वेळी बोलताना मात्र विचार करतील.